आज आपण प्रॉफिट अँड लॉस बघणार आहोत, म्हणजे नफा तोटा बघणार आहोत. नफा तोटा परफेक्ट होण्यासाठी आपण काय करूया, त्याचे कन्सेप्ट मध्ये क्लिअर करूया. प्रॉफिट केव्हा होतो सांगा. माझं समजा कॉस्ट प्राइस समजा 70 आहे आणि सेलिंग प्राइस माझं 80 आहे. म्हणजे खरेदीची किंमत 70 आहे आणि विक्रीची किंमत किती आहे सांगा, 80 आहे. इथे जर बघितलं तर खरेदीची किंमत विक्रीच्या किंमतीपेक्षा मोठी आहे, डेफिनेटली प्रॉफिट होणार आहे. दुसरी गोष्ट, समजा खरेदीची किंमत 70 आहे, विक्री कॉस्ट प्राइस 70 आहे आणि सेलिंग प्राइस 60 आहे, तर डेफिनेटली आपल्याला काय होणार सांगा, लॉस होणार आहे. आता हेच आपण काय करू शकतो, पर्सेंटेज पण बघूया. याच्यामध्ये काय बघूया, नुसतं प्रॉफिट अँड लॉस नको, तर त्याच्यामध्ये पर्सेंटेज प्रॉफिट अँड लॉस आपल्याला हे पण बघूया. आता तिथे मी तुम्हाला गोल्डन फॉर्म्युला टाईप बघा, लक्षात ठेवायचं. मला इथे किती फायदा झाला, 10 रुपयाचा फायदा आला. तर पर्सेंटेज मी कशी काढणार आहे, पर्सेंटेज ही कायम 100 वर काढली जाते. 70 रुपीची वस्तू मी 80 रुपयाला विकतो, तेव्हा मला किती फायदा होतो समजा, 10 रुपयाचा फायदा होतो. 100 रुपयाची विकली तर किती फायदा होणार आहे, हे मला काढायचं आहे. हा जो फॉर्म्युला तुम्ही लक्षात घेतला ना, तर तुमचे सगळे प्रॉफिट अँड लॉस मध्ये पर्सेंटेज रिलेटेड जे काही क्वेश्चन असतील ते परफेक्ट होतील तुमचे. इथे बघा काय करणार मी, क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार, इंटू 10 डिवायडेड बाय 70. हे गेले म्हणजे 100/7. हे काढा बघा, 7 1 7 राहिले 30, 7 28 राहिले 2, 7 14, असं म्हणजे एवढे पर्सेंट आपल्याला काय होणार सांगा, आपल्याला फायदा होणार आहे. हा आपण काय केला, फायदा काढला. किती पर्सेंट, म्हणजे 100 रुपयाची विक्री केल्यावर मला किती फायदा होणार ते मी काढलं. हे पर्सेंटेज मध्ये काढलं. ऍक्च्युअली फायदा मला किती आला, 10 रुपये. तर 100 रुपयाची वस्तू असती तर किती फायदा होणार. पर्सेंटेज काढतो म्हणजे शेकडा काढतो, म्हणजे कशावर काढत असतो, 100 वर काढत असतो. हे लक्षात ठेवायचं. आता समजा आपल्याला हे उदाहरण वेगळ्या प्रकारे हे करायचं आहे. आता आपल्याला काय सांगितलंय सांगा, 70 रुपयेवर मी एकदम इझी घेतो बघा, 120 रुपीजवर 120 रुपयाची वस्तू मी 132 रुपयाला विकतो. 120 रुपयाची वस्तू मी काय करतो, 132 रुपयाला विकतो. म्हणजे मला किती होतं सांगा, 12 रुपये फायदा होतो. तर 100 वर किती फायदा हे मला काढायचा आहे. तर मी काय करणार आहे, ह्याच्यातनं हे वजा केले तर मला काय मिळणार, 120 रुपयेवर मला 12 रुपये फायदा होतो. तर 100 वर किती होणार. तर इथे पण मी काय करणार सांगा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार, 12 × 100 डिवायडेड बाय 100. हे गेले म्हणजे मला काय झाला, 10% फायदा झाला. हे फायदा कसा काढायचा, किती टक्के आहे ते तुम्हाला समजलं. आता हे मी काय करतो, थोडंसं वेगळं घेऊया आपण. सगळे प्रकार मी तुम्हाला आपण सगळ्या टाईपचे घेतो. एखादी वस्तू हे मला माहित नाही किती द्यायची आहे ते. एखादी वस्तू 10% फायद्याने आपल्याला विकायची आहे. मला 10% काय पाहिजे, त्याच्यामध्ये प्रॉफिट पाहिजे. तर ती मी कितीला विकायला पाहिजे, तुम्ही काय करणार आहे, 100 रुपयेवर मला किती पाहिजे, 10 रुपये फायदा. मगाशी मी मला 100 रुपये खाली घेत होतो, कारण मला फायदा किती पर्सेंटेज माहीत नव्हतं. आता मला पर्सेंटेज माहिती आहे. 100 रुपीजवर किती पर्सेंट फायदा पाहिजे, 10%. 100 म्हणजे पर्सेंटेज आहे 100 वर काढला जातो. 100 रुपयेवर 10 रुपये प्रॉफिट. तर 120 रुपयावर किती प्रॉफिट मिळायला पाहिजे. परत बघा मी म्हटलं बघा, हा गोल्डन फॉर्म्युला आहे. गोल्डन फॉर्म्युला म्हणजे काय करायचं, इथे क्वेश्चन मार्क आणण्याचा प्रयत्न करायचा. मी तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार ते बरोबर असणार आहे बघा. 120 × 10 डिवायडेड बाय 100. हे केले म्हणजे 12 रुपये मला फायदा पाहिजे. तर डेफिनेटली प्लस 12 केले की मला काय येते, 132 येते. अशा प्रकारे. आता समजा मी अनेक तुम्हाला दाखवतो बघा. प्रत्येक हे तुमचं बहुतेक 7वी मध्ये पण झालेलं आहे बघा, पर्सेंटेज कसं काढायचं ते. तर मी परत ते रिव्हिजन टाईप घेतोय, त्यामुळे आपल्याला काय म्हणायचं सांगा, परफेक्ट सोडवायला तुम्हाला जमेल. आता इथे आपल्याला काय दिलंय सांगा, की 132 रुपयाला एखादी वस्तू विकली, त्याच्यामध्ये त्याला 10% फायदा झाला. तर कॉस्ट प्राइस काढा, सेलिंग प्राइस दिलेलं आहे आणि त्याला काय सांगितलं, तुम्हाला काय सांगितलंय सांगा, कॉस्ट प्राइस काढायला सांगितलंय. किती पर्सेंट झालाय म्हणून सांगितलंय त्यांनी, 10% झालाय म्हणून सांगितलंय. आता मी काय करतो बघा, 132 मला माहित आहे आणि आपल्याला काय करायचं, कॉस्ट प्राइस काढायचं आहे. इथे डायरेक्टली तर काढू शकता किंवा इनडायरेक्टली पण काढू शकता.
ह्याची वस्तूची जेव्हा 110 रुपयाची वस्तूला विकतो तेव्हा त्याची कॉस्ट प्राइस 100 असते. 110 रुपयाला वस्तू विकतो तेव्हा काय मिळते त्याची कॉस्ट प्राइस काय असते 100 असते. कारण 10% म्हणजे काय असणार आहे 110 ला विकणार आहे. क्लिअर. 100 रुपयाची वस्तू मी कितीला विकतो 110 ला विकतो. तर आता आपल्याला काय करायचं आहे सेलिंग प्राइस जर 132 असेल तर त्याचं कॉस्ट प्राइस काय असेल. आता बघा मी 100 आहे ती जागा बदलली बघा पण क्वेश्चन मार्क मी इथे आणला म्हणून मी काय म्हणतो अशा प्रकारे हा आपला गोल्डन फॉर्म्युला टाईप केला. क्वेश्चन मार्क इथेच आणायचा प्रयत्न करायचा. आता इथे बघा 100 रुपयाची वस्तू 110 ने विकतो म्हणजे 10% होतं. तर किती रुपयाची वस्तू 132 रुपयाला विकल्यावर मला 10% फायदा होणार आहे. तर इथे मला 100 माहित होतं पर्सेंटेज 110 इथे किती ते माहित नाही किती आणले हे 132 माहिती आहे विक्रीची किंमत माहिती आहे सेलिंग प्राइस माहिती आहे. मग हे काढायचं आहे. आता इथे मी काय करणार बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो 100 इंटू 132 डिवायडेड बाय 1 हे गेलं बघा. तर इथे 11 हे गेलं सॉरी किती झाले बघा 120. म्हणजे मी तुम्हाला 4 प्रकार इथे दाखवलेत बघा. वेगवेगळ्या प्रकारे आपण काय करू शकतो अशा प्रकारे काढू शकतो. आणि हे 4 प्रकार तुम्ही लक्षात ठेवले तर पर्सेंटेज तुम्हाला काहीच वाटणार नाही. पर्सेंटेज तुम्हाला काय वाटणार आहे एकदम काय वाटणार आहे इझी वाटणार आहे. प्रॉफिट अँड लॉस मध्ये तुम्हाला नुसतं प्रॉफिट अँड लॉस पण आपण 2 प्रॉब्लेम मी तुम्हाला दाखवतो इथे कशा प्रकारे. आणि हे पर्सेंटेज प्रॉफिट अँड लॉस कसं काढायचं हे पण तुम्हाला काय होईल समजा परफेक्ट होईल. समजलं. तर आता आपण काय करूया 2 प्रॉब्लेम मी इथे लिहिलेले आहेत बघा ते घेऊया. फक्त काय करा समजून घेण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक प्रॉब्लेम काय करून घ्या समजून घेण्याचा प्रयत्न करा. इथे काय लिहिलंय बघा ऑन सेलिंग अ फॅन म्हणजे एक फॅन 720 रुपयाला विकल्यावर म्हणजे ऑन सेलिंग अ फॅन फॉर ₹720 म्हणजे एक फॅन 720 रुपयाला विकल्यावर प्रॉफिट ऑन इज 1/5 ऑफ इज कॉस्ट प्राइस. म्हणजे आपल्याला जो नफा मिळतो तो खरेदीच्या किमतीच्या 1/5 असतो 1/5 असतो. तर फाईन कॉस्ट प्राइस आपण कन्सिडर करूया कॉस्ट प्राइस किंवा खरेदीची किंमत. कॉस्ट प्राइस इज इक्वल टू एक्स कन्सिडर केलं. लक्षात आहे. तर सेलिंग प्राइस किती आहे 720 आणि प्रॉफिट ऑन इज 1/5 ऑफ कॉस्ट प्राइस. 1/5 म्हणजे काय ना सांगा 1/5 ऑफ कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइस आपला एक्स आहे. क्लिअर. प्रॉफिट ऑन इज किती आहे सांगा 1/5x हे प्रॉफिट आहे. लक्षात आहे. हे क्लिअर करण्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देतो का. एक वस्तू आपण काय केली 12 रुपयाला विकली मला प्रॉफिट 2 रुपये मिळाला. तर त्याची कॉस्ट प्राइस किती असणार तर याच्यातनं आपण मायनस करतो मग कॉस्ट प्राइस आपल्याला काय मिळते 10 मिळते. आता इथे आपल्याला कॉस्ट प्राइस किती आहे सांगा एक्स आहे. हा आपला प्रॉफिट आहे. हा आपला प्रॉफिट आहे. हा आपला कॉस्ट प्राइस झाली आणि त्याची विक्रीची किंमत सेलिंग प्राइस किती आहे सांगा 720. परत एकदा मी रिपीट करतो बघा की मी काय कन्सिडर केलं कॉस्ट प्राइस एक्स केलं कन्सिडर आणि प्रॉफिट मला किती मिळते सांगा 1/5 ऑफ कॉस्ट प्राइस. म्हणजे जी आपण खरेदी केली त्याच्या 1/5 मला प्रॉफिट मिळतो म्हणजे एवढा मला फायदा मिळतो. म्हणजे विक्रीच्या किमतीमधनं सेलिंग प्राइस मधनं प्रॉफिट मायनस केल्यावर मला काय मिळणार खरेदीची किंमत मिळणार आहे. मग अशी मी तुम्हाला दाखवलं तसं आहे. समजा 10 रुपये खरेदीची किंमत आहे 2 रुपये प्रॉफिट झाला तर विक्रीची किंमत 12 असेल -2 इज इक्वल टू 10. हा प्रॉफिट झाला. हे माझं कॉस्ट प्राइस झालं आणि हे माझं सेलिंग प्राइस झालं. क्लिअर. तर आता आपण काय करणार आहोत तर ते फॉर्म्युला आपण सोडवू म्हणजे इक्वेशन फॉर्म्युला नाही तर आपलं इक्वेशन आपण सोडवणार आहोत. हे मी काय करतो 720 आहे इक्वल टू हे त्या बाजूला घेऊन जातो मी x प्लस 1/5x म्हणजे किती आलं बघा 720 इज इक्वल टू दोघांचा डिनॉमिनेटर सेम केला 5 1 5 5x प्लस 1x अपॉन 5. आता हे मी या बाजूला घेतले 720 इंटू 5 मी कॅल्क्युलेशन करत नाही बघा 720 इंटू 5 म्हणजे काढत बसत नाहीये. इथे आपल्याला काय मिळणार सांगा 6x मिळणार. आता 6 या बाजूला आणतो मी 720 इंटू 5 डिवायडेड बाय 6
इक्वल टू एक्स. 6 1 जा 6, 6 1 जा 6, 6 2 जा 120 into 5. म्हणजे आपल्याला काय मिळणार सगळं कॉस्ट प्राईस त्याची किती होते, कारण एक्स आपण कन्सिडर काय केलं सगळं कॉस्ट प्राईस. हे जर तुम्ही परफेक्ट समजून घेतला प्रॉफिट म्हणजे काय किंवा नफा म्हणजे काय, कॉस्ट प्राईस म्हणजे काय किंवा सेलिंग प्राईस म्हणजे काय, हे सगळं परफेक्ट समजून घेतलं ना, तर मला नाही वाटत की तुम्हाला काय कठीण वाटेल. एकदम एकदम काय वाटणार समजा तुम्हाला सोपं वाटणार. आपण आता दुसरा प्रॉब्लेम बघूया. तर प्रॉब्लेम काय दिला बघा, वेन सोल्ड फॉर ₹60 देर इज अ लॉस. म्हणजे जेव्हा आपण 60 रुपयाला एखादी वस्तू विकतो ना, तेव्हा मला काय होतो सांगा, तोटा होतो. इफ सोल्ड फॉर ₹81 प्रॉफिट ऑब्टेन इज 2 टाइम्स लेस लॉस फाईन कॉस्ट. म्हणजे जेव्हा आपण 81 रुपयाला विकतो तेव्हा मला जो प्रॉफिट होतो ना, तो 2 टाइम लॉस म्हणजे जेवढा तोटा होणार होता त्याच्या डबल मला काय होतो सांगा, फायदा होतो. लक्षात आहे. तर मी काय करतो बघा, वेन सोल्ड फॉर ₹60 आपण एखादी वस्तू 60ला विकली तर आपल्याला लॉस होतो. लॉस होतो तेव्हा काय असणार सांगा, खरेदीची किंमत ही खरेदीची किंमत म्हणजे कॉस्ट प्राइस मी काय कन्सिडर करणार, एक्स कन्सिडर केलं. समजा कॉस्ट प्राइस किंवा त्याला काय म्हणतो आपण खरेदीची किंमत. खरेदीची किंमत हा, जेव्हा खरेदीची किंमत ही विक्रीपेक्षा जास्त असते, विक्रीच्या किमतीपेक्षा, तेव्हा डेफिनेटली आपल्याला तोटा होतो. लक्षात आहे. आणि नंतर काय बघा, सोल्ड फॉर ₹81 जेव्हा 81 ने आपण विकतो तेव्हा मला फायदा होतो. म्हणजे त्याचं काय असायला पाहिजे सांगा, 81 - एक्स. कारण इथे विक्रीची किंमत मोठी असते, इथे खरेदीची किंमत काय छोटी आहे. मग काय होणार सांगा, 81 इथे फायदा होणार, इथे मला काय होणार, तोटा होणार. पण आपल्याला त्याने काय सांगितलं सांगा, जेवढा तोटा होतो त्याचा डबल फायदा होतो. हे जर आपण काढला फायदा तर याचा डबल येतो. मी काय करतो, इक्वेशन बनवतो इक्वल टू हे झालं. हा आपला काय झाला सांगा, लॉस झाला. लॉसचं डबल केलं तर आपल्याला तेवढा काय होतो, 81 रुपयाने विकला, 81 ने विकला तर काय होतो, फायदा होतो. क्लिअर. हां, इथे बघा परत एकदा लक्षात घ्या, हे आपलं लॉस आहे. जेवढा लॉस होतो त्याच्यात डबल केलं तर तेवढी अमाऊंट आपली काय होते सांगा, फायदा होतो. म्हणजे काय होते, आपलं प्रॉफिट होतं. हे आपलं प्रॉफिट झालं. पण ती कशाच्या दुप्पट आहे सांगा, लॉसच्या दुप्पट आहे. त्यामुळे हे आपला काय झाला, तो फॉर्म्युला. त्यामुळे मी काय इथे लिहिणार सांगा, 2x - 120 इज इक्वल टू 81 - एक्स. एक्स मी एका बाजूला घेतो बघा, 2x + x इज इक्वल टू 81 + 121. सॉरी, 81 + 120 म्हणजे किती होता, 8 2 10 1 आणि 201 होता, म्हणजे 3x होता. म्हणजे काय सांगा, एक्स इज इक्वल टू 201 डिवायडेड बाय 3. 3 18. हे आपलं काय झालं सांगा, त्याचं कॉस्ट प्राइस झालं. आता बघूया, आपण काढून बघूया. इथे बघा 68 67 - 60 किती येणार, 7 येणार. इंटू 2 केलं तर 14 येतात. आणि इथे जर बघितलं 81 - 67 तरी आपला आन्सर काय आहे बघा, 14. म्हणजे आन्सर आपलं काय बरोबर आहे. हा आपला टोटा आपल्याला किती जातो, 7. 7ची डबल केली तर तेवढा आपला फायदा होतो. जेव्हा आपण काय करतो की 81 रुपयाने काय करतो, विकतो. अशा प्रकारचं मी काय करतोय तुम्हाला आणि 2-3 उदाहरणं सोडून दाखवणार आहे. पण ही तुम्ही काय करा, पहिली का अशा प्रकारची उदाहरणं तुमच्याकडे असतील तर काय करा, सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आणि हे काय करा, परफेक्ट करा. मला हे आवडलं तर सबस्क्राईब नक्कीच करा व लेटेस्ट व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.